नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे रेप्टाइल्स वर्ल्डमध्ये। शूज घातलेत, हातात स्टिक आहे, वरती रॅम्बोसारखी पट्टी लावली आहे। कुठं लढायला चाललो आहे? नाही, हार्पिंग ट्रेल आहे आज। आजच्या रात्रभरात आपल्याला जेवढे साप किंवा इतरही रेप्टाइल्स मिळतील त्यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि बरंच काय जाणून घेणार आहोत। कुठले कुठले साप मिळतात ते आता लवकरच बघू। आमचे बरेचसे सवंगडी अजून यायचे बाकी आहेत, त्यांच्यासाठी आम्ही थांबलो आहे, पण तोपर्यंत आपण शोधकार्य चालू ठेवू। सो बघूया आज काय मिळतं ते। सो आत्ता आपण शोधतोय ग्रीन वाईन स्नेक किंवा बॅम्बू पिट वायपर आणि जास्त करून झाडांच्या ज्या फांद्या आहेत निमुळत्या इथे ते असतात, त्यासाठी पॉइंटेड व्ह्यू केलेला आहे आपण बॅटरीचा पण। सो बघू कसं मिळेल आणि दाट झाडी जिथं असतील तिथं आसपास असणारच असणार ते। सो मंडळी, तुम्ही बघता आत्ता इंडियन रेड क्रॅब बघतोय आम्ही। हा आपण रेग्युलरली बघतो कुठेही। याला तुमच्याकडे तुमच्या गावाकडे चिंबोरी म्हणून ओळखलं जातं। आत्ता माथेरानच्या घाटातले बरेचसे धबधबे चालू झालेले आहेत आणि रात्रीच्या अन्नाच्या शोधात तो बाहेर निघालेला आहे। एक धावती भेट देऊन गेला आहे आपल्याला तो। सो पहिला रेप्टाइल्सचं बघितलेलं आहे आपण। बटरफ्लाय बटरफ्लाय वेअर आर यू गोइंग, बटरफ्लाय स्लीपिंग, सी देअर। तो आपण बघतोय निसर्गाने प्रत्येकाला झोप दिलेली आहे, जशी माणसाला आहे तशी इतरही प्राण्यांना दिलेली आहे। आणि तुम्ही आत्ता बघताय बटरफ्लाय म्हणजे एक फुलपाखरू इथं जे पानाच्या खाली झोपलेलं आहे आत्ता। सो हे निसर्गाचे चमत्कार बघायला खूप मजा येते, फक्त त्यासाठी रात्री जागून आमच्यासारखं फिरायला लागतं, हे प्रत्येकाला शक्य नाही। आणि म्हणून तुम्हाला माहिती देण्यासाठी म्हणून आम्ही हे गोष्ट करत असतो हार्पिंग ट्रेल। ह्याच्यामध्ये प्रत्येक रेप्टाइल्स किंवा इतरही जे प्राणी आपल्याला दिसतील त्याच्याबद्दल आपण माहिती देत असतो। सो बघू, 3 तर प्राणी आपण बघितलेले आहेत, अजून बराच ट्रेल बाकी आहे। सो बघत राहू आता। सो गाईज, आपले सगळे सवंगडी आलेले आहेत। पुण्याचे एक स्केलेंटेल्स म्हणून फाउंडेशन आहे, ते आपल्याबरोबर आहेत आत्ता, आणि इतरही बाकीचे सगळे मित्र आहेत, तुम्ही जाताना बघू शकता। सो आता बघू रात्री काय मिळतं ते। चलो लेट्स गो। तर मंडळी, आपण आत्ता माथेरानमध्ये आलेलो आहोत। ही माथेरानची एंट्री आहे आणि लवकरच आपण नवीन साप शोधायला सुरुवात करणार आहोत। आपली एक टीम थोडी पुढे गेलेली आहे। आपण तुमच्याशी संवाद साधण्यासाठी एक फक्त थांबलो होतो आणि ही जागा दाखवण्यासाठी स्पेशली थांबलो मी, कारण तुम्ही जेव्हा माथेरानला याल तेव्हा अशी ग्रीनरी जिथे दिसेल आणि तुम्ही पटकन म्हणाल की इथं मी फोटो काढतो, सेल्फी काढतो, असं करायचं नाही। कारण ह्या झाडांवर बॅम्बू पिट वायपर नावाचा एक साप आहे, जो विषारी आहे वायपर्समधला सर्वात। सो तो बसलेला असतो आणि कदाचित बाईट होऊ शकते। आणि 2 ते 3 वर्षापूर्वी असा एक इन्सिडेंट बदलापूरच्या फोटोग्राफरबरोबर झाला होता। सो याची काळजी घ्यायची आपल्याला। आणि बाकी आपण आज रात्री काय बघणार आहोत ते आपण दाखवणारच आहोत। सो चलो मिळते। मित्रांनो, हे पण वाईल्ड लाईफमध्येच येतात आणि यांना कृपया गाडीखाली बसले असतील तर मारू नका, दगड मारू नका, जमल्यास खायला घाला पण मारू नका, विनंती आहे माझी। काय कुठे? वाईन। सो गाईज, तुम्ही आत्ता बघताय नॅचरल हॅबिटॅटमध्ये ग्रीन वाईन स्नेक। आता तुम्हाला ओळखता येणार नाही अशा कलर्समध्ये ती दिसते तुम्हाला, पूर्णपणे ग्रीनरीशी मिळती जुळती। सो आपले बरेचसे मित्रमंडळी इथं आत्ता शोधत आहेत हार्पिंग ट्रेल्समध्ये। लोकांना वाटेल आम्ही बॅटऱ्या घेऊन खेकडे पकडायला आलो आहे, पण तसं नाही आहे। आम्ही हार्पिंग ट्रेल करतो आहे आणि असेच भरपूर साप आपल्याला दिसणार आहेत याच्या पुढं पण। सो निसर्गाची मजा घ्या मित्रांनो। सो गाईज, तुम्ही बघताय बेबी वाईन स्नेक। आत्ता आपण त्या झाडावरती एक बघितली आहे वाईन स्नेक, ही बेबी आहे, तुम्ही बघू शकता। आणि हा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही पण आम्हाला जॉईन होऊ शकता, फक्त सापाबद्दल ज्ञान असणं महत्त्वाचं आहे खूप। सो गाईज, आत्ता आपल्या एका मित्राने शोधून काढलेला
ग्रीन पिट वायपर बघताय तुम्ही, ज्याला आपल्या माथेरानची खासियत मानली जाते. चापडा बॅम्बू पिट वायपर किंवा ग्रीन पिट वायपर ज्याला म्हटलं जातं. तुम्ही म्हणाल इतक्या इझिली कसं हँडल करतो आहे, विषारी नाही आहे का? तर असं अजिबात नाही. वायपर्स म्हटलं तर विषारीच आहे, फक्त लवकर बाईट होत नाही एवढाच फक्त फरक आहे. सो आपण आता याला रिलीज करतोय. सो गाईस, आता तुम्ही जे बघताय त्याला म्हणतात गेको. याला डेक्कन गेको असं म्हणतात. जे लोक तेजस ठाकरेला फॉलो करतात किंवा तेजस ठाकरे ज्यांच्या फॉलोईंग लिस्टमध्ये जे यूट्यूबला त्याला बघतात, त्यांना डेक्कन गेको हा काय प्रकार आहे नक्की माहीत असेल. आणि जे प्रोफेशनल फोटोग्राफर्स आहेत त्यांनाही हे नक्की माहीत असेल. सो आपल्याला पहिल्यांदा ही दिसलेली आहे, फर्स्ट हार्पिंग ट्रेललाच दिसलेली आहे आणि म्हणून आपण तिला दाखवलेली आहे. सो गाईज, पुन्हा एकदा आपल्याला एक बेबी वाईन स्नेक मिळालेली आहे, स्पॉटेड हिअर. किती छोटी असते बघा बेबी वाईन स्नेक, आणि किती नाजूक साप आहे. सो असे नवीन नवीन साप अजून किती मिळतात बघू. रात्र खूप झाली, सॉरी जांभाई दिली मी. नेहमीच्या सवयीप्रमाणे झोप आली आहे खरं तर, पण आजची रात्र तुमच्यासाठी जागायला काही हरकत नाही. सो आपली मित्रमंडळी पण पुढे आहेतच. सो गाईज, खालून येताना आम्हाला बिग फोर बेनामसमधला 4 नंबरचा सॉस्केड वायपर मिळाला होता. आणि आपण आज नाईट ट्रेलसाठी आलो होतो, हार्पिंग ट्रेलसाठी. सो आपण आज कुठल्याही सापाला डिस्टर्ब करणार नव्हतो जास्त, म्हणून आम्ही सॉस्केड वायपर इथे रिलीज केलेलं आहे जंगलामध्ये. इथे तुम्ही स्पॉट करू शकता. नॉर्मली सॉस्केड वायपर खडकाळ जागा किंवा रेताड जागा जिथे असते तिथे आसपास राहत असतो. मिनिमम 26 ते 30 पिल्लं जन्माला घालतो किंवा 14 ते 15 पिल्लं पण जन्माला घालतो. आणि डायरेक्ट पिल्लं जन्माला घालणारा साप आहे. अंडी बिंडी देत नाही कुठल्याही प्रकारची, कारण वायपर स्पेशीज कुठलीच अंडी देणारी नाही आहे. आणि ही बिग साईज आहे, आणि ही मॅक्सिमम लेंथ आहे आत्ताची मिळालेली, यावर्षीचीच. आणि जास्त दिवस झाले नाही आहेत. ह्याच्या आधी एक तुम्ही सॉस्केड वायपर बघितलेला आहे आपल्या व्हिडिओवरती, ती स्मॉल साईज होती. ही फिमेल आहे, ही बिग साईज आहे. सो बघू आता पुढं काय काय मिळतं. थोडीशी बारीक रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे. सो बघू. सो आता तुम्हाला सरळ स्पॉट होतो आहे इंडियन रेड स्कॉर्पियन, तुमच्या एकदम समोर आहे, नजरेसमोर. आता आमचा फोटोग्राफर सौरभ देशमुख चालत असताना त्यांच्या पायाच्या इथूनच सरकला तो. सो आमच्याबरोबर राहून राहून आता त्यांची पण नजर शार्प झालेली आहे. सो असं जंगलात तुम्ही जेव्हा पण हार्पिंग ट्रायल्सला येता, सो पायाखालून किमान काय जातं याची तुम्हाला कल्पना असावी. सो हा एक आपण म्हणू ट्रायल बेसिसवर तुम्हाला दाखवलेला आहे. नेक्स्ट टाईम इंगळी मिळाली ब्लॅक स्कॉर्पियन तर आपण ती पण दाखवूच. आणि पुढं काय काय मिळतं ते बघू आता. सो गाईज, आत्ता आपण बघतोय कॉमनवेल्थ स्नेक. ज्या लोकांना कॉमन इंडियन क्रेट आणि कॉमनवेल्थ स्नेकचा फरक नाही त्यांच्यासाठी स्पेशल व्हिडिओ दाखवतो आहे. बेबी आहे, नुकताच हे 1-2 दिवसातच असेल जास्तीत जास्त. या स्ट्रिप्स बघा तुम्ही, मानेपासून कंटिन्यू चालू होतात ते शेपटीपर्यंत कंटिन्यू आहेत.
आणि कॉमन इंडियन ग्रेटला पहिले 4 व्हाईट डॉट आणि मग डबलच्या स्ट्रिप्स येतात. सो मण्यारचा पूर्णपणे डुप्लिकेट पण पूर्णपणे बिनविषारी असा साप, पण अत्यंत चिडखोर. चावायला सुरुवात केल्यावर अजिबात थांबत नाही. सो आम्ही आत्ता रस्त्याने येत होतो. सो आत्ता आम्ही आलेलो आहे आणि आपण आता याला रिलीज करणार आहोत, कारण त्यांनी नुकताच जन्म घेतला आहे 2 दिवस आधीच. सो लहान मुलांना छळू नये. ही मण्यार आहे का हो? असं वाटतं का तुम्हाला ही मण्यार आहे? तर नाही, मण्यार नाही मित्रांनो, त्याचीच कॉपी असणारा बिनविषारी साप आहे कॉमन वोल्फ स्नेक. मी तुम्हाला मगाशी जसं सांगितलं, मगाशी आपल्याला बेबी कॉमन वोल्फ स्नेक मिळाला. याच्यावर तुम्ही बघू शकता स्ट्रिप कशा चालू झाल्यात बघा. 1 2 3 4 5 6 कंटिन्यू व्हाईट स्ट्रिप्स आहेत किंवा येलो स्ट्रिप्स आहेत. ह्याच्यामध्ये 2 प्रकार मिळतात, एक येलो बॅरेड वोल्फ आणि एक कॉमन वोल्फ. हा कॉमन वोल्फ आहे. येलो बॅरेड वोल्फचे जे पट्टे आहेत या पिवळ्या कलरच्या असतात साधारणतः. आणि मण्यार जर तुम्हाला ओळखायचे असेल तर इथून 4 ते 5 ठिपके असतात पहिले आणि नंतर डबलची व्हाईट लाईन होते. सो असा मण्यारीला सिमिलर असणारा बिनविषारी साप आपण आत्ता बघतोय, कॉमन वोल्फ साईज, कॉमन वोल्फ स्नेक, आणि फुल साईज आहे आत्ता हा. पण बिनविषारी असला तरी जितक्या इझिली आम्ही धरलं आहे तितक्या इझिली कोणी धरायला जाऊ नका, कारण अतिशय चिडखोर जनावर आहे आणि अतिशय फटाफट बाईट घेतं. सो आपण तुम्ही आता हे बघू शकता तुम्ही, तो सुटण्यासाठी किती धडपड करतो आणि तितक्याच पटकन फिरून मागं फिरून बाईट करू शकतो तो. सो याला आपण रिलीज करूया. सो गाईज, आपली हार्पिंग ट्रेल आजच्या दिवसाची कंप्लीट झालेली आहे. नेक्स्ट हार्पिंग ट्रेल आपण लवकरच करणार आहोत पुन्हा एकदा, कारण आता नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे आपल्याला बेबी वाईन स्नेक, कॉमन वोल्फचे बेबी स्नेक्स किंवा बॅम्बू पीट वायपर हे 3-4 सापच कंटिन्यू दिसत आहेत, गेको दिसलेले आहेत. सो आपण अजून नवीन काहीतरी डिस्क्राईब करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जुलै महिन्याच्या पहिल्या वीक्समध्ये किंवा मिडल वीक्समध्ये आपण पुन्हा एकदा हार्पिंगला येऊ. सो त्या व्हिडिओमध्ये अजून काय काय मिळतं ते बघू, आणि ह्या व्हिडिओमध्ये काय काय मिळालं हे तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्याबद्दल माहिती सांगणारच आहे पुन्हा एकदा आपण थोडी करून. आणि काही शॉर्ट्स पण आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला क्वेश्चन आन्सर द्यायचे आहेत आमचे. सो लवकरच भेटू नेक्स्ट वीक.